मासे हे जास्त दिवस टिकवण्यासाठी उन्हामध्ये सुकवले जातात आणि ते मासे सुकी मच्छी म्हणून ओळखले जातात। तर आज आपण बघणार आहे की ही सुकी मच्छी विकत घेताना कोणती काळजी घ्यावी आणि ही सुकी मच्छी घरी आणल्यानंतर त्यांचा जास्त दिवस वापर करण्यासाठी ही मच्छी कशा प्रकारे स्टोर करावी हेच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या माशाचं नाव आहे कर्दी। कर्दी म्हणजेच लहान कोळंबी सुकवल्यानंतर उन्हामध्ये ही कर्दी होते आणि ह्या कर्दीला कसं जास्त दिवस टिकवायचं आणि विकत घेताना काय काळजी घ्यावी हे बघूया। तर विकत घेताना तुम्ही कर्दी लाल कलरची आणि कडक उन्हामध्ये सुकलेली कडक असलेली कर्दी विकत घ्यावी। त्या कर्दीला कधीच किडे लागत नाही आणि चांगली स्वच्छ कर्दी विकत घ्यावी आणि तिला घरी आणल्यानंतर स्टोर कसे करावे 1 ते 2 दिवस कर्दीला परत उन्हामध्ये सुकवून घ्यावं। त्यानंतर मोठ्या चाळणीमध्ये त्यामधील भुसा किंवा बारीक असलेले किडे काळ्या कलरचे किडे असतात ते काढून टाकावे आणि चांगली स्वच्छ कर्दी पॅकेटामध्ये भरून तुम्ही स्टोर करून ठेवू शकतात। ती कर्दी खराब होणार नाही आणि त्यामध्ये किडे सुद्धा लागणार नाही। या माशाचं नाव आहे बारीक सुकट। सुकट विकत घेताना लालसर कलरची उन्हामध्ये चांगली सुकलेली आणि जास्त कचरा नसलेली सुकट विकत घ्यावी। घरी आणल्यानंतर उन्हामध्ये ही सुकट 1-2 दिवस सुकवून घ्यावी। त्यानंतर चाळणीने त्यामधील भुसा कचरा चाळून घ्यावा। मोठा कचरा किंवा आतमध्ये असलेले वेगळ्या प्रकारचे सुके मच्छी हे सर्व आपण हाताने काढून टाकावे आणि प्लास्टिक बॅगमध्ये पॅक करून ही जास्त दिवस टिकण्यासाठी डब्यामध्ये स्टोर करून ठेवून द्यावी। या माशाचं नाव आहे सुके बोंबील। सुके बोंबील विकत घेताना चांगले उन्हात सुकलेले आणि कडक असलेले बोंबील विकत घ्यावे। हे बोंबील वाकत असतील आणि नरम असतील तर ते लवकर खराब होतात, म्हणून उन्हात चांगले सुकलेले बोंबील विकत घ्यावे। बोंबील हे घरी आणल्यानंतर स्टोर कसे करावे? बोंबील हे परत उन्हामध्ये 1-2 दिवसासाठी सुकवून घ्यावे। त्यामध्ये काळ्या कलरचे किडे लागतात आणि ते किडे सर्व बोंबील पोखरून खाली करतात, म्हणून उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यावे। त्यानंतर बोंबील माशाचा डोकं आणि शेपटीकडचा भाग काढून टाकून प्लास्टिक बॅगमध्ये पॅक करून डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकतात जास्त दिवसासाठी। सुके बांगडे विकत घेत असताना चांगले मिठातले सुकलेले बांगडे विकत घ्यावे। बांगड्याच्या पोटाकडचा भाग नरम असेल तर तो बांगडा लवकर खराब होऊ शकतो। बांगडे हे मासे स्टोर करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपरचा वापर करा। न्यूजपेपरमध्ये बांगडे मासे हे बांधून त्यानंतर डब्यामध्ये स्टोर करून ठेवा, ते जास्त दिवस टिकतात। या माशाचं नाव आहे दांडी। दांडी मासे विकत घेताना उन्हामध्ये चांगले सुकलेले कडक असे मासे विकत घ्यावे। घरी आणल्यानंतर स्टोर करण्याची पद्धत 1-2 दिवसासाठी उन्हामध्ये परत एकदा सुकवून त्या माशाचा डोकं आणि शेपटीकडचा भाग काढून टाकून प्लास्टिक बॅगमध्ये पॅक करून तुम्ही डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता जास्त दिवसासाठी। अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छी घरी आणून जास्त दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकतात। तुम्हाला हा सुक्या मच्छीच्या माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा।